माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संघटनेची बैठक। स्थानिक आमदार खासदारांनी निप्पाणी नगरपालिका राज्य आणि केंद्रात सत्ता होती या काळात जवाहर तलावातील गाळ काढता आला नाही। नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी गाळ काढण्याचा केवळ फोर्स केला। त्यांच्या नियोजनाअभावी आता शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांनी केली आहेत। माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती व नगरसेवक संघटनेच्या सोमवारी दिनांक 20 रोजी झालेल्या बैठकीत ते बोलले होते। जासूद म्हणाले, माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी पाणी योजना पूर्ण करून तलावही भरला। आपण नगराध्यक्ष असताना 2004 साली 2 वेळा तलावाचा दरवाजा उघडून गाळ बाहेर सोडला होता, पण सत्ताधाऱ्यांनी चुकीमुळे शहरात 10 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे। अजूनही वेळ गेलेली नसून नागरिकांना मोफतमध्ये गाळ घेऊन जाण्याचे आवाहन करणे गरजेचे असल्याचे सांगितले। माजी नगराध्यक्ष गजेंद्र पोळ यांनी गाळ काढण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणे म्हणजे उशिरा असल्याने शहाणपणा आहे। शहराचा पाणी प्रश्न जिव्हाळ्याचा बनला असताना याकडे दुर्लक्ष झाले आहे। या जल्ली दाम्पत्य राजकारणाचे स्वतःचे हित आणि आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी वापर करत आहेत। तलावातील गाळ काढण्याचे काम अवताडे कंत्राटदारांनी दिल्याचे खोटे असून नागरिकांची दिशाभूल केली आहे। माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी आपल्या काळात तलावातील मुरुम पुंज लॉर्ड कंपनीला देऊन तलावाची खोली वाढवली, त्यामुळे पाणी पुरवठा वाढ झाली आहे। असे असताना गाळ काढण्याबाबत निवेदन म्हणजे स्वतःच्या कार्यक्षमतेचा पुरावा असल्याचे पोळ यांनी सांगितले। माजी सभापती किरण कोकरे, माजी नगरसेवक धनाजी निर्मळे, रियाज बागवान यांनीही आपली मते मांडली आहेत। बैठकीस माजी नगराध्यक्ष विजय शेटके, माजी सभापती अल्लाबक्ष बागवान, बबन घाटके, जाकीर कादरी, माजी नगरसेवक मुकुंद रावण, युवराज पोळ, अशोक लाखे, शशिकांत चरताळे, जीवन घस्ते, सुरेश गाडीवड्डर, शरीफ बेपारी, दीपक धनाल, बबन चौगले, प्रतिमेश जासूद, किसन दावणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 97 31 97 94 76 या नंबरवरती संपर्क करा।